तील पाणी घालीत होतं. आमच्या गावातलं एक जण मला आवाज देत होता, अय महाराज. मला तिकडून मी म्हणलं, अरे मी खुनीला मी बोलत नाही म्हणलं पाणी घालूच तर नंतर बघू. पण त्याला दमत, अय महाराज. तिकडून पुन्हा आवाज द्यायला लागलं. ते मी अरे त्याला खुनीला मी म्हणलं, अरे मी बोलत नाही. पण बाहेर गेलो, मला काय रे. ते मला आळंदीला होता. म्हणलं हो आळंदीला होतं. भजन येत असन. म्हणलं नाही, मी रणगाडा शिकायला गेलतो. भजन कायच येतं, काही भामट्याने बोलत येत. मी म्हणलं अरे बाबा, मी म्हणलं मला ये भजन येतं. बरं महाराज. मग आपल्या बंगल्यात येईन भजनाला. मी म्हणलं येईन मला ना दे भजनाचा. मंदिरात गेलो, पुढून टाळा अडकिले, मागून पखवाद अडकिला, इकडून येणं अडकिला, इकडून पेटी अडकिली. उचलत नाही तरी जोर लागा की हॅन्स गा ते उचललं. त्याच्या घरात आणून मांडलं. ते वटेरला झाकण असतं त्याला, पोर्च का काय म्हणतात ना, त्याच्यात आणून मांडलं. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. 10 वाजता आता सगळे भजनी मी गोळा केली. 10 वाजता भजन सुरू झालं. आणि हे 10 वाजता बाहेर आला. मला बाबा म्हणलो काय लागत भजण्याला. म्हणलं कप एंट्री दे आम्हाला प्यायला. अरे तासामाग चहा लागतो भल्या. आणि त्याच्या आपण भिकारी काय. मला 10 वाजता तिने एक कप चहा आणून दिला. पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं आणि मोठले कुत्रे बाहेर सोडले ना आतमध्ये जाऊन झोपलं. ते पाठ 5 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. मध्यान रात्री भजनी दमले महाराज आमचे. ते म्हणले महाराज तो उक्त घेतले, तो आपलं पाय म्हणले आम्ही चाललो. आणि मी म्हणलो तुम्ही कसं काय जाणार आहे. कुत्रे गेटला आम्हाला जमतं म्हणले. कोईच्या हातात काठ्या होत्या आणि कोईच्या हातात बॅटरी की होत्या. कोईनी बॅटरी की चमकिल्या आणि कोईनी कुत्र्यावर काठ्या उघरिल्या आणि कोईनी गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या बसल्या पाहिलं. मी आपण का गेटवर चढलो, आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं. मला उद्या गुंडेगावला जायला धोतर नाही आपलं. कशाला कोणाच नादी लागायचं. ठाईचा बैसोनी करायचं चित्त. आता मोकार कोणाच्या दारात काय बसा म्हणून मी पाठ 5च्या बारील 2चा सूर धरला आणि काकडा सुरू केला. उठा उठा साधू संत साधा पुला लिहितो. काकडा सुरू केला. हिची सकाळची झोप मोडली. ते डोळे चुळेत बाहेर आला. मला म्हणला बाबा. म्हणलो काय. अरे कवर उठा उठा जाण घरी आता. अरे म्हणलं तुला काही लाज आहे का नाही. बाकीचे कुठे. म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या, मला कुठं धोत्रामुळं मारत. तुला लाज नाही रे. म्हणलं तुला कळत. ते म्हणलं काय बाबा आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते. कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुला भजन ठेवलं आपल्याला का हरिखे का काय म्हणला.